येस. संगीता मॅम हॅलो. बेलगावकर. येस मॅम, कशात? गुड इव्हनिंग मॅम, कशा आहात तुम्ही? ऑल गुड मॅम, तुम्ही बोला. हो, त्र्यंबकेश्वरला येऊन गेलात ना? मी बघितलं, मी नाशिकचीच आहे. पण म्हटलं कधी तुमचं असेल काय माहिती, आता कुठे नाशिकला येऊन परत गेलाय? नाही. त्र्यंबकेश्वरला येऊन गेलात ना तुम्ही? मी स्टेटसला पाहिलं होतं तुमचं. हो हो हो, त्र्यंबकला येऊन गेले, परवाच येऊन गेले. बोला. नाशिकला आलात तर मग कळवा आम्हाला म्हणजे. नक्की नक्की, माझी एकदम सडनली व्हिजिट होती. सॉरी, मी म्हणजे एकदम जुलै महिन्यामध्ये ट्रॅव्हलिंग थोडं अवॉइड करायचं होतं, पण काही गोष्टी आपण अवॉइड नाही करू शकत आणि माझं माहेर नाशिकचं आहे. हो, अच्छा. वाव, येस नाईस. मॅम, तुमची बर्थडे प्लीज. माझी 12/4/76 आहे आणि हम्म. माझे दोन प्रश्न आहेत. माझं लग्न नाही झालं अजून. तर का, काय कारण आहे आणि माझं काय जीवनाचा उद्देश काय? व्हॉट इज द पर्पज ऑफ माय लाईफ? कारण का माझं जॉबचं पण नाही काही आणि बिझनेस मध्ये पण त्याचं हे नाही करू, काय म्हणतात त्याला, ते चॅन्ट नाही करू शकणार. नो. श्लोक म्हणा किंवा मंत्र म्हणा. नो. ते आधीच तुम्हाला सांगितलेलं बरं. आणि नो. सेकंड, माझं डेट ऑफ बर्थ आहे मॅम 28 ऑक्टोबर 1992. हो, गुड नाईट. 20. 28 ऑक्टोबर 1992. सोनू. जन्मवेळ तर एक्झॅक्टली माहिती नाही मॅम मला. हम्म. तरी आफ्टरनून आहे, 3 ते 3:30च्या दरम्यान असं काहीतरी. ओके. काय अडचण आहे सर? मॅम मी आहे ना, 2020 मध्ये 21 ऑगस्ट 2020 मध्ये एका मित्राला आहे ना माझा हाफ बिटकॉइन दिला होता, अर्धा. काय या दिलं? कंडिशनवर हाफ बिटकॉइन, हा. बीटीसी, ओके. क्रिप्टो करन्सी, राईट. हा. तर या बोलण्यावर दिलं होतं. अतुल करचे नाव आहे त्याचं. त्याला असं बोलणं झालं होतं आमचं, का हम्म. 6 महिने तो ट्रेडिंग करणार त्याच्यावर आणि हाफ बिटकॉइनचा 1 बिटकॉइन करून देणार आणि वरचा जो काही प्रॉफिट असणार तो स्वतः ठेवणार. तर हम्म. आता मॅम तो जवळजवळ 5 वर्ष झालेत, तो देत नाहीये, म्हणतोय माझ्याजवळ नाहीये, असं हे करतोय. हम्म. तो म्हणतो मी थर्ड व्यक्तीला दिला होता, तो पडून गेलाय. पण मी तर डायरेक्ट अतुलला दिला होता, थर्ड व्यक्तीला दिलं नव्हतं. हम्म. तर तो रिटर्न घेण्यासाठी मला रेमेडीज पाहिजे. आणि सेकंड मॅम मला असं विचारायचं आहे, आता पुण्यामध्ये तर घर आहे, स्वतःच आहे, पण आई वडिलांचं आहे, म्हणजे नाही का, मला माझं स्वतःचं घर, 4 व्हीलर आणि मोठं घर घ्यायचंय आणि त्या घरमध्ये आई वडिलांना शिफ्ट करायचं. तर हे माझं स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण कसं होऊ शकतं, म्हणजे मी आता सध्या जॉब करतोय हम्म. आणि माझं ट्रेडिंग मध्ये पण आहे, क्रिप्टो ट्रेडिंग मध्येच माझं खूप इंटरेस्ट आहे. तर हम्म. मी क्रिप्टो ट्रेडिंग कंटिन्यू करू शकतो का, काय म्हणतात त्याला, जॉब करू का बिझनेस करू, एक हा म्हणजे असं होता. कारण की मॅम क्रिप्टो ट्रेडिंगची जर तुम्हाला हिस्ट्री सांगायची झाली ना, फक्त $1,500 मी विदिन 15 डेज मध्ये $10,000 केले होते. पण पूर्ण चालेल सर, तुमचे दोन प्रश्न मिळालेत. एक तर लॉस नव्हतं झालं, तुमच्या माझं एक पण ट्रेड लॉस मित्राकडे मध्ये नव्हतं गेला, फक्त मला एकच. तुमच्या मित्राकडनं पैसे परत पाहिजेत जे तुम्ही दिलेत त्यांना, अर्धा बिटकॉइन. आणि दुसरं, तुमचं स्वप्न पूर्ण होईल का नाही, हे दोन प्रश्न तुमचे आलेत माझ्याकडे. डेफिनेटली मित्राकडनं बिटकॉइनचे पैसे येणं म्हणजे हा थोडासा डिफिकल्ट टास्क आहे इमिजिएटली मला इथे सांगणं. कारण मला त्याची पूर्ण बजेट लागेल, काय त्याच्या माइंडमध्ये आहे ते बघायला लागेल. कारण या ठिकाणी आपली 6 दिवसाची स्मशान साधना असते, ज्याच्यामध्ये त्यांचं ओके. माइंड रीड केलं जातं आणि मग सांगितलं जातं की एक्झॅक्टली काय चालू आहे त्यांच्या डोक्यात, द्यायचंय की नाही द्यायचंय. आणि त्याच्यानंतर तुम्हाला उपाय दिले जातात. दॅट इज सिम्पली कॉल्ड, आपली एक प्रोसिजर आहे फॉर द वशीकरण. नाही देणार असतील तर त्यांच्याकडनं कसे घेण्यासाठी ते काम केलं जातं. तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होतील डेफिनेटली. भरपूर एफर्ट्स तुम्ही ऑलरेडी घेताय, तसे घ्या, काम करा. आता मला एक सांगा, एक छोटस काम करा. येणारे 40 माचिसचे बॉक्स तुमच्या मस्जिदीच्या किंवा दर्गाच्या बाहेर तुम्हाला मस्जिद किंवा दर्गामध्ये द्यायचे आहेत. फक्त ओके मॅम. ते ठेवून टाकायचं आहे. आणि बर्थडेच्या दिवशी डेफिनेटली तुम्ही ज्या पण ठिकाणी जाता आहे त्या हो, ठिकाणी ग्रीन कलरचे क्लॉथ्स तुम्हाला द्यायचे आहेत. आणि एक नंबर देतीये 777. हा नंबर तुमच्या लेफ्ट बॉडीवर तुम्हाला लिहायचा आहे, जेणेकरून लेफ्ट साइड. ओके. लेफ्ट साइडचा नंबर आहे हा, लेफ्ट बॉडीवर, ओके मॅम. जेणेकरून येस मॅम. तुमच्या सगळ्या विशेष लवकरात लवकर कंप्लीट हा होतील. मॅम, पेन, ग्रीन पेन, ब्लू, ब्लॅक, रेड, कुठल्या पेननी? ग्रीननी ना?
येस. ओके. मॅम, हे मॅचेस बॉक्स जे आहेत मला 40 प्रत्येक दिवस एक एक द्यायचंय का वन ते टाइम आता तुम्ही 40? डिसाइड करा, 40 डेज मध्ये देताय की तुम्ही मध्ये खंड पडला तर चालेल, नॉट अन बिग इश्यू. म्हणजे हे मला कोणाला द्यायचं, म्हणजे तिथं माचेस मंदिरात बॉक्स आहे? ठेवायचंय तुम्हाला, मस्जिद मध्ये. मंदिरात ठेवू शकतो, मस्जिद किंवा येस, ज्या ठिकाणी दर्ग्यामध्ये पण ठेवू शकतो. अगरबत्ती लागेल ना तिथे ठेवून हा टाकायचं, न सांगता ठेवून मॅम, मी मंदिरमध्ये पण ठेवू शकतो नो जाऊन, प्रॉब्लेम. आणि दर्गा दोन्ही ठिकाणी ठेवलं पण 40 तुम्ही 40 तरी. आधीच क्लिअर केलं ना मला की तुम्हाला हे हा मंदिरवाला हा उपाय नकोय, म्हणून मी नाही नाही, म्हणजे कसं सांगितलंय. मी हे ना फक्त चॅन्ट नाही करू शकत, नो श्लोक्स म्हणा प्रॉब्लेम. किंवा हा नाही, ते श्लोक मी ते फक्त तसे चॅन्ट. मी मुस्लिम हा विद्येवर खूप बिलीव्ह करते आणि मुस्लिम. येस येस, आय नो आय नो. मी हम्म. तुमचं पॉडकास्ट बघितलं ना मॅम, त्यामुळेच मी जॉईन केलं, नाहीतर मी पण थोडस 2-3 वेळा भेटलोय ऍस्ट्रॉलॉजरला, पण त्यांनी भरपूर 50,000 ते 60,000 रुपये माझे असेच वेस्ट गेलेत. आधी तर ते बोलतायत का नाही आम्ही नाही सांगणार, पण जेव्हा पे करतो आणि अपॉइंटमेंट बुक करतो तर म्हणतात नाही तुम्हाला हेच करावं लागेल, आम्ही तुमच्या हिशोबाने नाही देऊ शकत. असे माझे 50,000 ते 60,000 रुपये मला असेच गेले. पण जेव्हा मी तुमचा पण ह्या पॉडकास्ट दोन बघितला ना. उपाय करा, होईल हा सगळं व्यवस्थित. सॉरी, आपण खूप गप्पा या ठिकाणी आता नाही मारू शकत कारण वेळ येस कमी आहे. मॅम. आपण नंतर बोलूया. हा मॅम, मला फक्त एक बोलायचं होतं, ते पॉकेट हे आहे ना किट, ते मला बाय करायची होती, तर ते तुम्ही युजफुल आहे ना व्हॉट्सअपवर माझ्यासाठी? तुमची बर्थ डेट, नाव आणि हो. ऍड्रेस दोन्ही गोष्टी पाठवा, आम्ही सगळ्या डिटेल्स तुम्हाला पाठवतो. ओके, पॉकेट मनीसाठी ना? येस. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू. थँक्यू सो मच मॅम. मृण्मयी हॅलो मॅम. येस. मॅडम. मॅडम, हा स्वाती पाटील बोलते. हा. मला ते मी मिस्टरांचं विचारलं होतं ना कर्जाचं, पण कर्ज उतरण्यासाठीचा उपाय मॅडम. मॅम, तुम्हाला दोन्ही उपाय दिलेत ना, ते त्याच्यासाठीच इन्क्लुडिंग. त्याच्यासाठी का मॅडम? ओके, बरं. थँक्यू मॅम, थँक्यू.